आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर। मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार। सोलापूर दौऱ्यामध्ये आजच्या मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेमधून उभारलेल्या 90,000 घरांचं लोकार्पण होणार, तर अमृत योजनेमधून 1700 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी। शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर। पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठका आणि मेळाव्यांचं आयोजन। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात रेल्वे रोको आंदोलन करण्याचा तुपकरांनी इशारा दिला होता। आंदोलनाआधी पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतलं। मलकापूरमध्ये रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। साताऱ्याच्या कोरेगावमधील जयपूरमध्ये शिवनेरी शुगर्स कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात स्थानिकांचा मोर्चा। कोल्हापूरसह परिसरामध्ये धुक्याची चादर। करवीरमधील बहिरेश्वर गावच्या टेकडीवरून हे ड्रोन दृश्य टिपण्यात आलंय। जळगावच्या मंगलवाडी या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटलांचा गावकऱ्यांसोबत संवाद। चांदणी चौकातील जागेचा निकाल वेद भवनाच्या बाजूने। सर्वोच्च न्यायालयानं महापालिकेची याचिका फेटाळली। अदानींच्या कंपनीची पुण्यामध्ये गुंतवणूक। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अदानी कंपनी 4 चार्जिंग स्टेशन्स उभारणार। यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाची 32.5% रक्कम पीएमपीएमएल प्रशासनाला मिळणार। पुण्याच्या भोर तालुक्यामधून जाणाऱ्या महाड पंढरपूर मार्गावरील रस्त्याच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार संग्राम थोपटे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक। रस्त्याच्या कामासंदर्भात थोपटे यांच्या अधिकाऱ्यांना 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये सांगता होणार। सांगता समारंभाच्या मंडपाचं भूमिपूजन संपन्न।